देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एक पत्र केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांना लिहिलं आहे की अकबराची कबर उघडून टाकावी असं पत्र चर्चा आहे औरंगजेबाची। मला असं वाटत नाही, त्यासाठी त्यांना तसं करण्याची गरज नाही आहे देवेंद्र फडणवीसांना, की महाराष्ट्रात त्यांचं सरकार आहे, पोलीस त्यांचे आहे, केंद्रामध्येही त्यांचं सरकार आहे, पोलीस त्यांचे आहे। बाबरी पाडताना त्यांनी कोणाची परवानगी घेतली नव्हती आम्ही, किंवा स्वतः देवेंद्र फडणवीसांचा फोटो मी पाहिला आहे नागपूर रेल्वे स्टेशनवर, ते कार सेवेला निघालेले आहेत इथे रुमाल वगैरे बांधून। त्यांनी त्या पद्धतीनं वर्षा बंगल्यातून बाहेर पडावं डोक्याला रुमाल बांधून, हां, जय श्रीरामाचा किंवा अन्य काय असेल ते, जय भवानी जय शिवाजी, आत्ताच कुदळ फावडा घ्यावं आणि त्यांचे जे 5-6 लोक आहेत वीर त्यांनाही घ्यावं आणि जावं तिकडे। त्यांना कोण अडवतं आहे? कोण? पत्र कशाला लिहायला पाहिजे? ही पत्रकबाजीची नाटकं बंद केली पाहिजेत। राज्य तुमचं, पोलीस तुमचे, कुदळ फावडी तुमची, जा आणि एक निर्णय घेऊन कशाला ठेवला तुम्ही? शिवसैनिकांनी ज्याप्रमाणे अयोध्येतला कलंक नष्ट केला आहे त्यावेळेला, आणि तेव्हा आम्ही सांगितलं होतं की ह्यानंतर आम्ही कोणत्याही मशिदीला हात लावला, ही आमची भूमिका। एक आमची अयोध्येतलं राम मंदिर हे आमचं आहे, तिथे ते व्हायला पाहिजे बाबरीच्या ठिकाणी, त्या जागेवरती आक्रमण झालेलं आहे म्हणून आमची ती लढाई। सगळ्याच चर्चवर किंवा मशिदीवर किंवा कबरीवरती असे हातोडे घालता येणार नाही।